आजा तुमच्यासाठी आम्ही परवा माप घेऊन गेलो होतो तुमचं आणि ह्यांनी तुमचे कपडे सगळे शिवले म्हणजे सगळ्या मेंढक्यांचे कपडे यांनी शिवले. टेलर मामा आहेत आपले आपल्या गावचे मामा मेंढक्यांना वगैरे कपडे शिवून देतात बकऱ्यामध्ये. आणि तुम्हाला हे कपडे आज आम्हाला द्यायसाठी आम्ही आलो. खास जरा वेळ झाला आम्हाला त्याबद्दल क्षमस्व. मी आता लक्ष्मणकांनी सुद्धा दिलेले आहेत कपडे, टेलर मामाने सुद्धा एकदा दिलेत. आता मी माझ्या हस्तेच ही कपडे बाबांना सांग बरं बळवंच्या नावानं मुळेमाळ्यांच्या नावानं बळवंच्या शेळ्या मंडळाच्या नावानं बळवंच्या राजा घोड्याच्या नावानं बसा. आता दोन ड्रेस आहेत. हा आता एक घालून या. ठीक आहे, एक घाला इथंच. राज लेवलला जाऊन आले तिने. गंगूताईंच्या नातवाची नात. तर तुझं नाव सांग आधी. अरुणा सिद्धलिंग खिलारे. आणि सावित्री सिद्धलिंग खिलारे सुद्धा आपल्यावर आहे आणि लक्ष्मी सिद्धलिंग खिलारे सुद्धा आहे. इथं ते लाजायला लागले बहुतेक. आम्ही इकडनं मागणंच बघायचं बहुतेक. हां ओके, लक्ष्मी सिद्धलिंग खिलारे. आणि यांच्याविषयी वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे मित्रांनो, ह्या स्पोर्ट्समध्ये अगदी अव्वल आहेत. आणि स्पोर्टमध्ये तुम्ही आतापर्यंत काय काय तुम्ही मिळवलंय ते सांगा. मी राज लेवलला ते हॉस्कोटी बेंगलोरचं पुढं आहे की हॉस्कोटी तिथं जाऊन आलोय. हां राज लेवलला. हा राज लेवल. कधी कुठल्या वर्षी गेले होते? किती साला? 2017. एवढं मध्ये 7वी होती त्या टायमाला 2017ला. मग तिथं काय तुला रँक मिळाला? कुठल्या गेमसाठी गेली होतीस? मी रनिंग साठी 400 मीटर. 400 मीटर रनिंगसाठी. काय किती नंबर आला तिथं? तिथं नंबर आहे आणि जिल्ह्यामध्ये पहिला बसला तुझा? हा जिल्ह्यामध्ये पहिला. तिथं गेल्यावर 6 नंबरला. मग अजून पुढं रनिंग करायचं आणि तुला कुठल्या ह्याला मला काय तुझ्या काय ह्याच्यात पुढं काय इच्छा आहे तुझ्या? इच्छा कुठल्या ह्याच्यात भरती व्हायचं आहे किंवा काय? मला पोलीस भरती व्हायचं आहे. पोलीस भरतीसाठी तू आता काय प्रयत्न करायलीस काय? आता तू काय शिकतेस सांग मला. आता काय शिकते? आता कुठल्या हे आहे कॉलेज? सेकंड इयरला. सेकंड म्हणजे तुमच्या तर सेकंड इयर म्हणजे 12वी म्हणतात ते. 12वीला आहेस आता. मग आता परीक्षा आता होणार आहे तुमच्यात. कधी परीक्षा आहे? मे 21ला. अभ्यास सुरू आहे का नाही? मग तू आता 12वीसाठी तुला अगदी मनापासून आमच्या सगळ्या सबस्क्रायबर मार्फत शुभेच्छा. आणि त्या परीक्षेत तुला चांगले मार्क मिळवत आहेत आणि तुझं पोलीस भरतीचं स्वप्न हे पूर्ण होऊ देत यासाठी मी सगळ्या सबस्क्रायबरना अशी विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा ह्याच्यासाठी द्याव्यात. आणि खरंच तुझं ते स्वप्न नक्की पूर्ण होणार. कारण बमण्णा आजांची आणि तुमच्या घरातल्या सगळ्यांची मामांची पुण्याही तुमच्याबरोबर आहे आणि तुझं नक्कीच हे स्वप्न पूर्ण होणार. सावित्री बाळ बाहेर आहे जरा. गेल्या वेळी मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये इतकं छान माहिती सांगितलेली म्हणजे ती माहिती अजून सुद्धा व्हिडिओ बघतात लोक. आणि आम्ही सुद्धा अजून सुद्धा बऱ्याच वेळा ते बघतोय. आमच्या घरात सगळे बघतात. अजून तुझा व्हिडिओ होतो आपण बमण्णा आजा नव्हते त्यावेळेला आपण आलो होतो. इतका छान बोललीस तू मामांच्या विषयी किंवा तुमच्या घराण्याविषयी. खरंच छान बोललीस. तुझं स्पोर्टमध्ये तू काय करते सांगा. स्पोर्टमध्ये तुझा कुठला गेम आहे? मी अजून स्पोर्ट मध्ये तालुका म्हटला जाऊन आलोय. तालुका म्हटलं की तालुका स्तरीयला जाऊन आलीस. कुठल्या खेळामध्ये? रनिंग मध्ये 200 मीटर. 200 मीटर मध्ये. आता 8वी 9वी जाणार होतो कारण कोरोनामुळे जायला नाही. 7वीला जाऊन आलतो. आता 10वीला जाणार. पुढं 10वीला जाणार. मग आता तू कितवीला आहेस सांग? आता 9वीला आहे. 9वीला. तुझं पुढे भविष्यात काय होणार आहेस तू? जर शाळा शिकून आम्ही जरा रनिंग मध्ये झालं तर जरा मिलिटरी मध्ये जायचं. मिलिटरी भरती म्हणजे मिलिटरी पोलीस भरती किंवा असंच ह्या क्षेत्रामध्ये तू जाणार आहेस? नाहीतर कंडक्टर व्हायचं. बरं. काही तुला तुझ्या मनात जे असेल ती इच्छा पूर्ण व्हावी अशी मामांच्याकडे मी प्रार्थना करतो. तुम्हाला आता तुमचं घर हे आहे ताई, तुमच्या घरी हे आहे. मामांची कृपा असले मामांच्या घरातले तुम्ही आहात. चुलत का असताना पण मामांच्या घरातले. चुलत नातवाच्या जरी असल्या तरी मामांचं वंशच आहे म्हणायचं तुमचा. त्याविषयी तुम्हाला काय बाहेर काय समाजात काय मान्यता मिळते किंवा तुम्हाला कसं वाटतंय? त्याच्यासाठी आमचं इथं बाळोबाला आता आम्हाला पूजा दिलेली आहे. बरं. बमण्णाजांचे चिरंजीव आहेत आपल्याबरोबर. हां बोला.
आपण काय का नाही इथं बाळोबा माळ म्हणजे आते बाळूमामानं आधी इथं बसत होता मेंढर राखताना स्थायिक इथं होतं त्याचं. ताई किती होतं? हा स्थायिक कधी बी कुणीकडे गेलं खालतीकडे गेलं वरतीकडे गेलं कुठं गेलं तर बी बाळूमामाचा ठाईक म्हणायचं. मग त्याच्यामुळं आता बाळोबा म्हणून तिथं एक कुठल्या इस्वीत झालंय आपल्याला बी माहित नाही. ते झालेलं इथं बाळोबाचं एक लग्नाचा फराड म्हणजे तिथं गैप झालेला आहे. त्याच्यामुळं तिथं बाळोबा म्हणून नाव ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं आता ते स्वप्नामध्ये सगळं इथं पावसासाठी तिथं यात्रा करते. यात्रा करतो. हा आधी लई पावसामुळं काय नव्हतं म्हणजे आमच्या वडिलांना आणि सगळं गावबंदी सगळं मिळून एक 10 पैसे 8 आणे असं मिळवून घेऊन तिने यात्रा करत इथंपर्यंत आलेलं आहे. हे म्हणून आमचं बाळूमामाचा आशीर्वाद आमच्यावर हाय म्हणून आम्हाला बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया. बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया. शरण मी 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 आलो तुझ्या पाया. बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया. बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया. एकादशीला भक्त हे जमती. एकादशीला भक्त हे जमती. भजनामध्ये बाळूमामा रमती. भजनामध्ये बाळूमामा रमती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. एकादशीला भक्त बाळूमामाच्या नावानं तुकारामांच्या नावानं महाराजांच्या नावानं बाळूमामाच्या शेळ्यामेंढ्यांच्या नावानं बाळूमामाच्या राजा घोड्याच्या नावानं चांग बोल बाळूमामाच्या नावानं सत्यबाईंच्या नावानं लक्ष्मी आहे बघ. लक्ष्मी आहे बघ.